नागरिकों से बात की और उनसे उन्होंने क्या कहा, आइए आपको बताता हूं। अंदर हेयरिंग चल रही है। कितने आ चुके हैं? छत्रपती संभाजीनगर शहराची विकास योजना शासनाने 14/4/2025 रोजी मंजूर केलेली असून तिचं शासन राजपत्र 15 ते 21 मे 2025 व 22 ते 28 मे 2025 रोजी प्रसिद्ध झालेले आहे. तिथून पुढे 30 दिवसात सूचना हरकती घ्यायच्या होत्या. त्या सूचना हरकती ज्या आलेल्या आहेत आपल्याला सेक्टरनी आहे ते साधारणतः 2273 सूचना हरकती आलेल्या आहेत. त्यापैकी आपले आज मितीस सेक्टर 2, सेक्टर 5, सेक्टर 6, सेक्टर 7, सेक्टर 8, सेक्टर 9 आणि सेक्टर 10 अशा 1145 सूचना हरकतीवरची सुनावणी पूर्ण झालेली असून सेक्टर 1, सेक्टर 1A, सेक्टर 3 आणि सेक्टर 4 अशा 1128 सूचना हरकतीची सुनावणी बाकी आहे. ती सुनावणी आपण पुढच्या आठवड्यामध्ये 2, 3 आणि 4 सप्टेंबर 2025 रोजी आयोजित केलेली आहे त्यांची सुनावणी. काय म्हणणं आहे या सुनावणी घेताय लोकांचं काय म्हणणं आहे? लोकांचं म्हणणं म्हणजे जास्त करून ते रस्त्याची रुंदी जे काही कमी जास्त झालेले आहेत त्याच्यावर बऱ्याच लोकांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे. रस्त्याची काही ठिकाणी रुंदी वाढवलेली आहे, काही ठिकाणी कमी करण्यात आलेली आहे. तर दोन्ही बाजूचे लोक आहेत. काही ठिकाणी रस्त्याची रुंदी कायम ठेवण्यात यावी असं म्हणणारे पण आहेत आणि सामान्य माणसं जे आहेत ती रस्त्याची रुंदी कमी ठेवण्यात यावी असं म्हणणारे आहेत. पण ज्यांनी परवानगी घेतलेल्या आहेत, ज्या लोकांनी त्याचा FSI TDR वापरलेला आहे त्यांचं साहजिकच आहे तर ते रस्त्याची रुंदी कायम राहावी असंच त्यांचं म्हणणं आलेलं आहे. यामध्ये किती लोकांकडनं असं परवानगी दिसून येते? परवानगी तर त्या ज्या लोकांनी असं म्हणणं मांडलेलं आहे त्या सर्व लोकांकडे परवानगी आहे. बऱ्याचशा लोकांकडे नाही. नाही म्हणजे परवानगीचे म्हणजे कुठल्या परवानग्या तुम्ही FSI TDR संदर्भातलं म्हणायला? नगरपालिकाची बांधकाम परवानगी ते विषय त्याचा येत नाही आहे इथं. महापालिकेचे रस्ता रुंदीकरण करताना बांधकाम परवानगी कोणाला दिली किंवा कोणाला नाही दिली हे बघायचं काम मनपाचं आहे रुंदीकरण करताना. त्याच्यामुळं आम्ही तेवढ्या खोलामध्ये जात नाही. आम्हाला फक्त जे प्राथमिक दृष्ट्या हे आहे तेच पाहिलं जातं इथं. किंवा तुम्ही आता जे तुम्ही म्हणताय त्याचा पुराव्या दाखल काय तुमच्यापाशी? रस्ता रुंद ठेवायचा आहे तर रुंद ठेवण्यासाठी काय तुमच्यापाशी परवानगी आहे? कमी करायचं आहे तर कमी करण्यासाठी तुमच्याकडे काय परवानगी आहे का की जेणेकरून आम्हाला परवानगी प्राप्त बांधकामावर हे कार्यवाही करायची वेळ येणार नाही पुढं मनपाला. म्हणून त्या दोन्ही गोष्टी पाहिल्या जातात. मी नागर गोजे, सहाय्यक सहसंचालक नगररत्न, छत्रपती संभाजीनगर. एवढीच विनंती आहे की पुंडलिकराव चौकापासून तो न्यायनगर पर्यंत जो MS-20 रोड जाणार आहे तो रद्द करावा ही नम्र विनंती आहे. कारण 80-90 लोकांची घरं चाललेली आहेत आणि खूप कष्टाने आणि मेहनतीने म्हणजे आता माझ्या सासू सासरे आहेत सगळे तिथे जे आहेत खूप जणांनी कष्टाने ते बांधलेले आहेत. तर तो रोड तुम्ही रद्द करावा हीच नम्र विनंती आहे. किती वर्षापासून राहतो आणि महानगरपालिकेला पूर्णपणे आम्ही टॅक्स भरतो, नळाची पण टॅक्स भरतो आणि सर्व गुंठेवारी केलेली आहे. NA-44 मध्ये आहेत सगळे घर. तुम्हाला काय सध्या आता नोटीस दिलेली आहे काय? हो आम्हाला नोटीस दिलेली आहे. किती दिवसाची नोटीस आहे? काय सुनावणी करता आज आम्हाला इथे बोलवलेलं होतं. त्याची नोटीस दिलेली होती त्यांनी. आश्वासन काय दिलं? रद्द करू असं आश्वासन दिलेलं आहे.
ते प्लॅन जो नवीन हा, टाकलेला ते हा. रद्द करणार. हा. आणि तुमचं काय म्हणणं आहे महानगरपालिका कॅन्सल व्हा, दुसरं काय. इतक्या वर्षापासून आम्ही तिथे राहतो, तर हा रोड रद्द व्हावा हीच म्हणजे विनंती आहे आणि अपेक्षा आहे. आता माझा स्वतःचा तिथे दवाखाना आहे, तर इतक्या वर्षापासूनचा आमचा तिथे दवाखाना आहे, तर तो असं अचानकपणे सगळं म्हणजे त्याच्यावरनं रोड जाईल ही कल्पनाच म्हणजे करू शकत नाही. कारण इतके वर्ष झाले आम्हाला तिथे, 20 वर्ष झाले आम्ही प्रॅक्टिस करतोय तिथे. म्हणजे मी सून म्हणून आले 20 वर्षापासून. 35-40 वर्षापासून घरं आहेत सगळ्यांची. गरीब लोक राहते सगळं मागे, त्यांनी कसं संसार उभा केलं त्याला माहिती. त्यात रस्त्यावर येतील साहेबाला दुआ द्यायला रस्ता cancel. ते कधी भेटेल उधारीचं काय खरं असतं का? पण आता जी महागाई वाढली आणि शक्य नाही ना, औरंगाबाद सारख्या ठिकाणी हा आम्ही इतक्या मेन एरियामध्ये राहतो, तिथून दुसरीकडे जाणं सगळ्यांसाठी तेवढं पॉसिबल होणार नाही. कारण ऑलरेडी खूप कष्टाने कमवलेले आहे, आता अजून किती कष्ट करायला पाहिजे आम्ही त्यासाठी की आम्हाला दुसऱ्या ठिकाणी, आणि गेलं तरी गावाच्या बाहेर थोडी ना आम्ही जाऊ शकतो. आम्ही मुख्य एरियामध्ये राहतो ना, गजानन मंदिर हायकोर्टच्या मधल्या भागात आम्ही राहतो. कितीच्या मध्यभागी आहे? चालतात म्हणजे क्लास आहे आमच्याकडे. दुसरीकडे जायची काही इच्छा नाहीये. प्लॅन चेंज करा. हा, गरज नाही त्या रस्त्याची. नम्र विनंती आहे. सुरुवातीचाच रस्ता 20 फुटाचा आहे, जास्त मोठा रोडच नाहीये. आणि एवढाच रोड आहे आमच्या घराच्या मध्ये. पलीकडचं सोसायटीचा हा सोसायटीचा काहीच प्रॉब्लेम हा, त्याला वाचलं. लाईटची डीपी पण गेलेली तरी पण कुठलाच प्रॉब्लेम नाही तिथं. आणि आमच्या इकडून काहीच नसून सरळ तिथूनच मोठा रोड करायला लागले. प्रॉब्लेम काहीच नाही ना त्याच्यासाठी. ओके. ओके. दोन लोकांची पूर्ण गुंठेवारी झालेली आहे. गुंठेवारी कंप्लीट झालेली आहे. आता आमचं एकच म्हणणं आहे की तुम्ही अर्धा का उठवताय, म्हणजे गरिबांना तुम्ही त्यांचे घर उठवायचे आणि जे श्रीमंत आहे त्यांच्या घरात त्यांचे उडून टाकले, त्यांची गुंठेवारी त्यांनी रद्द केली. आमचं म्हणणं त्यांची का रद्द केली हा एक माझा प्रश्न आहे. करायची तर सर्वांची करा, फक्त पैशावाल्यांची गुंठेवारी तुम्ही रद्द केली. सॉरी आरक्षण फक्त तुम्ही पैशावाल्यांचं रद्द केलं आणि आम्ही जे गोरगरीब आहे त्यांचं आरक्षण तुम्ही जसंच तसं ठेवलेलं आहे. ते का ठेवलं? आमचं एवढं म्हणणं आहे. गुंठेवारी भरली, मी टॅक्स भरतो, सगळं काही आहे, माझी गुंठेवारी पण कम्प्लीट आहे. तर आमचा तोच विषय आहे की तुम्ही काय आता सध्या तुम्हाला काय नोटीस वगैरे देण्यात आलेली आहे? आम्हाला नकाशावर आरक्षण दाखवलेलं आहे त्यांनी. आमचा जो नकाशा मॅप तो केलेला आहे त्यामध्ये आरक्षण आमचं दाखवलेलं आहे. त्यामध्ये आरक्षण केव्हा दाखवलं? नकाशामध्ये, नवीन नकाशामध्ये ते पूर्ण पट्टा होता. हा. पूर्ण पट्टा होता. ते पूर्ण पट्ट्यामधून अर्ध उठवलं आणि अर्ध त्यांना तसंच ठेवलं. शॉपिंग कॉम्प्लेक्स साठी दिलं ते. असं आहे. M3 नावाचा पार्ट आहे त्याच्यामध्ये. 1989 पर्यंत तिथे राहतो मी. आतापर्यंत रेग्युलर 1991 पासून मी तिथे महापालिकेकडून परमिशन सुद्धा घेतलेली, नळाची परमिशन घेतलेली, रोडची परमिशन घेतलेली आणि लाईटची सुद्धा परमिशन घेतली. सगळ्या परमिशन घेऊन फक्त घर माझं मी इलिगल बांधलं. तर त्याच्यामुळे आम्हाला भीती वाटते की सर्व टॅक्स रेग्युलर भरतो आम्ही. 1989 पासून टॅक्स भरतो मी. कोणती कॉलनी आणि कुठे येते? भूषण नगर पहाडे कॉर्नर म्हणतात त्याला. पहाडे कॉर्नर हे पुंडलिक नगरच्या बाजूला. आता काय म्हणणं आहे तुमचं? असं म्हणणं आहे की आरक्षण दाखवायचीच नसती, गरज नव्हती ना. आणि एवढ्या जागामध्ये तुम्ही काय करणार आहे? आणि सगळे गोरगरीब लोक राहतात तिथे 1989 पासून राहतात आणि टॅक्सेस आम्ही 1991 पासून लावलेला आहे. आणि अर्धे लोक 50% गुंठेवारी सुरुवातीला भरलेली 2007 ला भरलेली. आता मला 15-16 वर्ष होऊ राहिले गुंठेवारी भरून सुद्धा अर्धी. त्याच्यानंतर माझी गुंठेवारी परत घेईन ना. ते मी भरायला तयार आहे. माझी फाईल तिथं एक महानगरपालिकेत अडकलेली.